तुम्ही तुमच्या वर्गामध्ये ज्यावेळी घटक करा त्याला अनेक पहिल्यांदा याची सुरुवात केल्यानंतर अनेक तांत्रिक अडचणी येतील, अनेक समस्या येतील, काही शिक्षकांचा सहभागही नसेल. आता जे सिनियर शिक्षक आहेत मला काय करायचंय ट्रेनिंगला जाऊन आले का इथं जाऊन आलो का आता याची समज नाही नक्की थोडासा ताण तणाव निर्माण होईल. परंतु मुख्याध्यापकाच्या सल्ल्यानुसार तो प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा सगळ्यांचा सहभाग या बदलत्या अध्यापन भूमिकेमध्ये कसं येईल आणि आपल्या विषयाची दुसऱ्या विषयाची सहसंबंध कसे जोडायचं हा एक महत्त्वाचा अर्थ भाग आहे. आता विद्यार्थ्यांना आज तुम्ही बघता आहे एक बार आजा आजा अजून काय काला गोवा सिंधुदुर्ग हे काही प्रचलित फेमस गाणी आहे. या गाण्याच्या माध्यमातून त्यांना प्रमेय घेता येतं का त्या प्रमेयची तुम्ही त्या हिंदीच्या कुठल्या कहाणीशी जोडता येते का हे केव्हा जमणार आहे आपल्याला ते अगोदर त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला करावं लागणार. काही मुहावरे आहेत लक्षात न राहण्यासारखे आहे परंतु शिक्षकांनी ती कृती विद्यार्थ्यांना करून दाखवली आणि त्यांना विचारपूस केली त्यांच्या माध्यमातून कृती करून घेतली आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा ज्यावेळेस संगम होतो संगम झाल्यानंतर दोघांच्या संगमाचा त्याला वेगळा होतो आणि ती वेगळा रूप जो येतोय तो रूप यशस्वी झाल्याची का राहणार नाहीये तर दोघांची चर्चा झालेली असते दोघांमध्ये वाद झालेला असतो त्यातून निष्पन्न हे चांगलंच होणार एका हाताने काही वाचत नाही यासाठी विद्यार्थ्यांचाही सहभाग आपल्याला घेणं गरजेचं आज त्यांनी फक्त स्पष्टीकरण पद्धत पूर्वज्ञान जागृतीच्या माध्यमातून परंतु आज आपल्याला धोरण बदलावं लागणार आहे आपल्याला स्वतःबद्दल